तर या व्हिडिओपासून आपण चॅट जी पी टीबद्दल जाणून घेणार आहोत. तर नेमकं चॅट जी पी टी म्हणजे काय आहे? तर इथे आता जी पी टीचा अर्थ आहे जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर्स. ठीक आहे. तर हे चॅटवरती काम करतं, म्हणजे आपण त्याला मेसेज पाठवतो आणि त्यावरती ते रिस्पॉन्ड करतो, म्हणून त्याचं नाव आहे चॅट जी पी टी. तर मुळात जी पी टी हा जो प्रोग्राम आहे तो आलेला आहे एक ट्रान्सफॉर्मर्सवरून. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर्स हा एक बेस अल्गोरिदम आहे ह्या गोष्टींचा, म्हणजे अल्गोरिदम म्हणता येणार नाही, इट इज अ सेट ऑफ अल्गोरिदम्स, म्हणजे खूप सारे अल्गोरिदम्स त्यात स्टेजेस आहेत तिथे. तर प्रायमरीली हे जो आहे विषय तर तो निगडीत आहे एका फील्डशी ज्याला आपण म्हणतो नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, एन एल पी. ठीक आहे. तर एन एल पीमध्ये ओरिजिनली एन एल पी ही फार जुनी शाखा आहे तसं बघायला गेलं तर, म्हणजे त्यावरती रिसर्च जो आहे तो ऑलमोस्ट एक 90च्या काळापासून एन एल पीवरती एक चांगला रिसर्च केला गेलेला आहे, म्हणजे कॉम्प्युटर वापरून नॅचरल लँग्वेज प्रोसेस कशी करायची. त्याआधी आपण म्हणू शकतो की सब्जेक्टिव्ह टेक्स्ट जे होते त्यामध्ये फार रिसर्च होता, साधारण 80च्या काळापासून चांगल्यापैकी रिसर्च केलेला होता. तर तेव्हाचे पी सी जे होते त्यामध्ये आपल्याला जी पी यू किंवा जे आपण बोलतो की ग्राफिक्स प्रोसेसर्स जे आहेत ते अवेलेबल नव्हते. तर आता कसं आहे की जे जी पी टी आहे ते ॲक्च्युली टी पी यूवरती चालतं, म्हणजे ते जी पी यूपेक्षाही कित्येक पटीनेही मोठा एक प्रोसेसर आहे त्यावरती चालतं आहे. ते म्हणजे को प्रोसेसर्स आहेत ते, नॉट एक्झॅक्टली अ प्रोसेसर, बट त्या गोष्टीवरती ते चालू शकतं. तर तेव्हाच्या काळी जेव्हा सुरुवात झालं तर तेवढ्या इफेक्टिव्ह प्रोसेसर्स आपल्याकडे नव्हते, किंवा तेवढे आपण म्हणू शकतो की चांगल्या पद्धतीने काम करणारे किंवा मॅथमॅटिकल कॅपेबिलिटी आपल्याकडे नव्हती. म्हणून तेव्हाच्या काळी जो अल्गोरिदम इनिशियली डेव्हलप झालेला तो होता वर्ड टू वेक्टर. ठीक आहे. तर वर्ड आहेत त्यांना वेक्टर्समध्ये कन्वर्ट करतात. वेक्टर इथे कसं होतं, वेक्टर म्हणजे एक आपण त्याला एक नंबर दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे ही एक फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू आहे असं समजा, किंवा एक प्रकारे एक व्हॅल्यू दिलेली आहे ज्याचा अर्थ आपण त्या व्हॅल्यूशी निगडीत करतो आहे तिथे. तर तेव्हा लक्षात घ्या की तेव्हा न्यूरल नेटवर्क हा प्रकार यात नव्हता तिथे, वेक्टर्समध्ये जेव्हा कन्वर्ट करतो आहे तिथे. मग त्याच्यानंतर जे आहे न्यूरल नेटवर्क्स जेव्हा त्याच्यात आले, म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये जेव्हा न्यूरल नेटवर्क्स यूज होऊ लागले तर तेव्हा त्यामध्ये एक आपण बोलतो की आधुनिकीकरण जे आलं ते होतं एल एस टी एम. ठीक आहे. तर एल एस टी एम हा काय प्रकार होता, तर लॉंग शॉर्ट टर्म मेमरी. ठीक आहे. तर लॉंग शॉर्ट टर्म मेमरी जे टर्म आहे त्याचा अर्थ असा होता की त्यात काही वर्ड्स जे होते, म्हणजे त्या कॉन्टेक्स्टशी आपण जे म्हणतो, आपण आता एक आपला संवाद चालू आहे समजा कम्प्युटरशी, किंवा काही आपण समरी करतो एखाद्या वस्तूची, किंवा आपल्याला एक टेक्स्ट दिलेला आहे त्याच्यातून मी तुम्हाला सांगितलं की मला समरी काढून द्या. तर अशा टास्कमध्ये एल एस टी एम फार चांगल्या प्रकारे काम करायचं. म्हणजे जेव्हा त्याला एक कॉन्टेक्स्ट दिलेला आहे त्या संदर्भातच जर आपलं टेक्स्ट असेल, संभाषण चालू असेल, तर त्यावेळी एल एस टी एम चांगल्या प्रकारे काम करू शकत होता. बट प्रॉब्लेम हे होता याच्यात की याच्यात सायमल्टेनियस ऑपरेशन्स नव्हते. वर्ड्स जे होते ते सिक्वेन्शियली प्रोसेस व्हायचे. म्हणजे आता समजा आपण काय लिहिलं की आय ॲम वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट. तर आता हे जे वाक्य आहे, म्हणजे एक सिम्पलचं वाक्य घेतलं आहे मी, त्यात काही असं बेसिक कॉन्टेक्स्टचा काही विषय नाही आहे, बट असं एक वाक्य आहे समजा. तर एल एस टी एम जे होतं ते काय करायचं, एक एक टोकन प्रोसेस करायचं आपला, आणि एक एक टोकनवरती प्रोसेस केल्यामुळे होतं हे की त्याच्यात सायमल्टेनियस हा काय प्रकार नव्हता एल एस टी एमच्या आतमध्ये, त्यामुळे ट्रेनिंगही त्याला स्लो व्हायचं तिथे, सायमल्टेनियस नसल्यामुळे स्लो व्हायचं. आणि दुसरं एक कसं होतं की जेव्हा बाय डिरेक्शनल एल एस टी एम जो एक प्रकार होता, मग टोकन्स असेही वाचायचे असेही वाचायचे. मग त्याच्यातून काय केलं जायचं की आपण जे म्हणतो की बेसिक कॉर्पस डेटा एक असतो तिथे, म्हणजे ज्यावरती आपले मॉडेल्स ट्रेंड असतात. म्हणजे साधारण आपण एखादी लँग्वेज आहे, नवीन लँग्वेज शिकताना त्यातले काय काय आपल्याला घटक लागतील, स्टॉप वर्ड्स कोणते, असे जे वर्ड्स आहेत त्याचा एक लिस्ट दिलेली असायची, त्यावरती एल एस टी एम काम करायचं. ठीक आहे. त्या एल एस टी एमचे हे सर्व ड्रॉबॅक्स होते. तर त्यामुळे जो अल्गोरिदम आला या सगळ्यातून तर तो होता ट्रान्सफॉर्मर्स. तर ट्रान्सफॉर्मर्स साधारण त्याचे रिलेटेड पेपर्स खूप आधी आले आहेत, बट जास्त करून जे ट्रान्सफॉर्मर्सचं आपण बोलतो एक फॅड जे आहे ते साधारण 2016-17च्या सालापासून आहे तिथे. प्रॉपर पेपर्स आपण म्हणतो ते मॅथमॅटिकल कन्सेप्ट म्हणून खूप आधीच्या पेपर्समध्येही होतं तिथे. पण जे ॲक्च्युअल आर्किटेक्चर आहे त्याचं आणि जी कम्प्युटेशनल कॅपेबिलिटी जी आपण म्हणतो, तर ती जी आहे ती साधारण 17-18 सालापासून आहे तिथे.
मग आता त्याच्यात कसं आहे की आपण कुठे कुठे वापरलं जातं हे ट्रान्सफॉर्मर अल्गोरिदम. ठीक आहे, तर ट्रान्सफॉर्मर्स जे आहे तर ते आपल्याला जर चॅट GPT हा तर त्यातला एक भाग झाला, तर आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण गुगल सर्च जे आहे, म्हणजे गुगल सर्च हा जो प्रकार आहे ते आपण यूज करतो, त्यात ट्रान्सफॉर्मर्स अल्गोरिदम यूज केला जातो. तर त्यामुळे कसं आहे, आपण एखादा गुगलवरती सर्च करताना आपण एखादा शब्द टाकला, टोकन, ज्याला आपण म्हणू टोकन. ठीक आहे, टोकन बेस्ड सर्चेस आणि सेंटेन्स बेस्ड सर्चेस या दोन्ही प्रकारच्या सर्चला तो आउटपुट देऊ शकतो. म्हणजे आता आपण लिहिलं काय, एखादा समजा आपला एरर येतोय, तर आपण तो एरर टाकला तिथे, तर तो एररला मॅच करून आपल्याला आउटपुट देतो तिथे. ते टोकनाइज झालं. ठीक आहे, मग त्याने जसं तसं शोधलं. पण जर तुम्ही असं लिहिलं की वाय माय प्रोग्राम इज नॉट वर्किंग, आय एम गेटिंग अ रिस्टार्ट एरर किंवा असं काहीतरी एक सिम्पटम्स लिहिले एखाद्या वस्तूचे आपण, तर तेव्हाही गुगल आपल्याला बऱ्यापैकी जवळपास त्या रिझल्ट्सच्या पोचवतं. म्हणजे पहिल्या 5 पेजेसच्या आत तुम्हाला सहसा आउटपुट मिळणारच आहे. तर यासाठी 2 गोष्टी आहेत तिथे, की गुगलकडे खूप सारा डेटा आहे तुमचा. बरोबर, तुम्ही दैनंदिन आयुष्यात गुगल वापरतो, आपण यूट्यूबवर बघतो, यूट्यूबसाठी वापरतो, बाकी जे पर्सनलाइज ॲप्स आहे, गुगल फोटोज, ऑल टाइप्स ऑफ ॲप्स, तर सगळ्या ॲप्समध्ये गुगल प्ले स्टोअर वापरतो. त्याच्यामुळे त्यांच्याकडे आपल्याकडे खूप सारा ट्रॅकिंग डेटा आहे. त्यावरून त्यांना आपण साधारणपणे काय सर्च करतो, आपला सर्चचा कॉन्टेक्स्ट काय असू शकतो, याचा त्यांना पूर्ण अंदाज आहे. त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी इन्कॉर्पोरेट करायला सोपं होतं. मग आता सिमिलरली चॅट GPT जेव्हा तुम्ही बघाल, तर GPT जे आहे ते वेगळा अल्गोरिदम आहे, पण सध्या मी तुम्हाला सांगतोय त्याचं. तर चॅट GPTमध्ये होतं असं की जेव्हा पण आपण एक कॉन्व्हर्सेशन करतो, तर त्याचं तुम्हाला लेफ्ट हँड टॉप साईडला, म्हणजे डाव्या बाजूला, वरच्या बाजूला, वरच्या कोपऱ्यात तुम्हाला तिथे संभाषणाचं इथे हे एक नोट दिसेल, तिथे कशावरती आपण बोललो आहे, जिथून आपण संभाषण सुरू केलं. ते समजा मी ORM बद्दल विचारलं किंवा काही कशाबद्दलही काही विचारलं, तर त्याच्याशी रिलेटेड तो गोष्टी आपल्याला सांगतोय. म्हणजे तो संदर्भ स्टोअर करतो, आपण नेहमी काय बोलतो त्याबरोबर कशा टाईपचे आपण प्रॉम्प्ट्स देतो, कशा प्रकारे आपण रिस्पॉन्ड करतो, मग तो आपल्याला त्याप्रमाणे रिस्पॉन्ड करतो त्याच्यात. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे काम चालतं इथे. तर आता ॲक्च्युअल ट्रान्सफॉर्मर्स कसं काम करतं ते आपण बघूया. एक सेकंड, हे जरा मी रब करून घेतो. ठीक आहे, तर आता ट्रान्सफॉर्मर्स जर बघायला गेलं तर ट्रान्सफॉर्मर्सचे बेसिकली एकदम सोप्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न करतो इथे. ॲक्च्युअल अल्गोरिदम थोडासा कॉम्प्लेक्स असणार आहे, बट आता तुम्हाला मी सोप्या पद्धतीत सांगायचं झालं तर इथे 2 फेजेस आहेत बेसिकली. ठीक आहे, एक आहे एन्कोडिंग फेज आणि ऑब्व्हियसली दुसरा आहे डिकोडिंग फेज. ठीक आहे, तर इथे आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की यांच्या एन्कोडिंगमध्ये सुद्धा आणि डिकोडिंगमध्ये सुद्धा दोन्ही ठिकाणी तुम्हाला लँग्वेज कॉर्पस किंवा लँग्वेजचा कॉन्टेक्स्टचा डेटा आहे. म्हणजे कुठच्या गोष्टीचा आपण लँग्वेजचा इथे संदर्भ घेतो आहे, म्हणजे आपण जो बोलतो आहे तो सायन्स रिलेटेड विषय आहे की आर्ट्स रिलेटेड आपण काही डिस्कस करतो आहे तिथे, म्हणजे काय कॉन्टेक्स्ट आहे कॉन्व्हर्जेशनचा, तर त्याचा कॉन्टेक्स्ट आपल्याला एन्कोडिंग आणि डिकोडिंग या दोन्ही स्टेजेसमध्ये इथे उपलब्ध असतो. तर तो कॉन्टेक्स्ट कसा भेटतो, तर इथे कसं आहे की टोकन्स जे असतात आपले, तर ट्रान्सफॉर्मर्ससाठी आपल्याला कसं आहे, एकतर टोकन्स जे असतात ते पॅरलली जातात तिथे. तर आता समजा तुम्ही जे काही वाक्य असेल त्यातले, समजा आता काय, आय ॲम गोईंग होम, समजा हे वाक्य आहे आय ॲम गोईंग होम. ठीक आहे, तर हे जे वाक्य आहे त्यातला इंडिव्हिज्युअल टोकन जो आहे, इंडिव्हिज्युअल टोकन म्हणजे प्रत्येक टोकन जो आहे तो एका पॅरलल प्रोसेसिंग स्टेजमध्ये जातो आहे. ठीक आहे, तर आता इथे कसं आहे, जे तुमचं प्री ट्रेन स्टेज आहे ती आहे तिथे, फाईन ट्यून स्टेज नाही आहे इथे, ही तुमची प्री ट्रेन स्टेज आहे. तर प्री ट्रेन स्टेजमध्ये इथे काय फीड फॉरवर्ड नेटवर्क आहे. तर फीड फॉरवर्ड म्हणजे काय, म्हणजे इथे जे आहे ना, ह्याचा जो आउटपुट आहे तो ह्याला अवेलेबल आहे, याचा आउटपुट ह्याला अवेलेबल आहे आणि व्हायसा वर्सा, म्हणजे असं उलटं सुलटं दोन्ही साईडने जो आउटपुट आहे एकामेकाचा तो ह्यांना अवेलेबल आहे. म्हणजे शब्दावरून त्याच्या शेजारचा शब्द आणि हे घेऊन आपण कॉन्टॅक्ट शोधू शकतो आहे तिथे. ठीक आहे, मग आता इथे कसं आहे की इंडिव्हिज्युअली आतमध्ये त्याच्याकडे स्टोअर्ड एक ट्रेनिंग डेटा आहे, मॉडेल डेटा. मग त्यामध्ये कसं आहे, मॉडेल डेटा जो आहे तो ऑलरेडी ट्रेन डेटा आहे, त्याने कसा तरी ट्रेन केलेला. ठीक आहे, त्यामध्ये कसं आहे, एक मॅट्रिक्स आहे व्हॅल्यूजचा. ठीक आहे, तर हा जो मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यूज दिलेले आहेत. ठीक आहे, हे असा मॅट्रिक्स आहे असं अज्युम करा तुम्ही. इथे थोडं आपली डिझाईन तेवढी चांगली नाही आली आहे,
तिथे. तर इथे काही व्हॅल्यूज आहेत, 0.1 आहे फॉर एक्झाम्पल, इथे 0.4 आहे, समथिंग काही 0 to 1मध्ये काही व्हॅल्यू आहेत तिथे. तर आता इथे कसं आहे की नियरेस्ट व्हॅल्यू जी आहे त्या ह्याची कॉन्टेक्स्टची ती आपण घेणार आहोत आणि त्याप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ लावणार आहोत तिथे. मग आता एखाद्या वस्तूचा अर्थ लावल्यानंतर त्यावर आपण काय काय ऑपरेशन करू शकतो, तर प्रिलिमिनरी ऑपरेशन जेव्हा ही गोष्ट बनवली गेलेली तेव्हा त्याचं जो वापर होता तो जास्त करून ट्रान्सलेशनसाठी व्हायचा. म्हणजे आपण लँग्वेज ट्रान्सलेशन्स जे बघतोय, जर तुम्ही नीट हे केलं असेल, पाहिलं असेल, तर काही वर्षापूर्वी जेव्हा ट्रान्सलेशन चालायचं इंग्लिश टू मराठी किंवा मराठी टू इंग्लिश और कुठचीही लँग्वेज तिथे, तर त्यामध्ये कसं असायचं, तो शब्द ट्रान्सलेट करायचा. म्हणजे लिटरली जे टोकन्स आहेत त्या शब्दाचा मराठी अनुवाद असायचा किंवा वैसावरचा उलट त्याच्या, तर ते करायचं तो. पण त्यामधला संदर्भ जो आहे तो जायचा, कारण मराठी जी आहे त्यात किंवा कुठचीही लँग्वेजेस ज्या दुसऱ्या आहेत अदर दॅन इंग्लिश, म्हणजे इंग्लिश सोडून बाकीच्या ज्या लँग्वेजेस आहेत, तर त्यामध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हे अशाच प्रकारे गेलं पाहिजे असं नव्हतं. ठीक आहे. मग बोलीभाषा असते त्याच्यात काही वेगळ्या पद्धतीने चालतात गोष्टी. मग त्या ज्या होत्या, म्हणजे आता आधीचं जे NLP आपलं होतं त्यामध्ये ड्रॉबॅक हा होता की सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट ह्याच सिक्वेन्समध्ये असेल तर तुमचे एनग्राम्स किंवा वर्ड टू वेक्टर हे चालायचे. पण आता कसं आहे की तुम्हाला त्यावरती तुम्ही अडकून नाही आहात, तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ह्या डिकोडिंग केल्याच्या फेजनंतर करू शकता. मग आता यामध्ये सांगायची गोष्ट अशी आहे की फक्त डिकोडिंग फेज जो आहे तेवढा फक्त डिकोडिंग फेज वापरून जे मॉडेल चालतं ते आहे GPT. ठीक आहे. तर GPT काय ते आपण बघितलंच आहे. आणि एन्कोडिंग जो पार्ट आहे, प्युअर एन्कोडिंग जे आपण म्हणतो ते वापरून तयार झालेला आहे BERT. ठीक आहे. तर BERT जे आहे तो गुगलचा सध्या वापरला जाणारा अल्गोरिदम आहे. म्हणजे त्याच्या मूळ स्वरूपात नाही, काहीशा चेंजेसने जो आहे BERT वापरला जातो गुगल सर्चला. आणि BERTच साधारणपणे आपण मानू शकतो की बार्ड जे आहे त्यांचं जे AI इंजिन आहे त्याच्या बेसिस आहेत. एक्झॅक्टली तसंच नाही आहे, काही अंशी फरक आहेत त्याच्यात. एक ॲनालिटिक्सचा एक लेअर आहे त्याच्यात वेगळा, तर त्यामुळे थोडा थोडा फरकाने बार्ड ही BERTशी रिलेटेड आहे. कारण आता BERTचं इंजिन हे लोक यूज करून त्यावरती ट्रेन करत आहेत. तर BERT म्हणजे काय, तर बाय डिरेक्शनल एन्कोडर रिप्रेझेंटेशन फ्रॉम ट्रान्सफॉर्मर्स. तर ट्रान्सफॉर्मर्स हा अल्गोरिदम किंवा एक अल्गोरिदम मॉडेल जो आहे तो वापरून बनवलेला असल्यामुळे त्याचं नाव BERT आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते जनरेटिव्ह AIचे टूल्स आहेत सध्या. तर मग आता राहतो प्रश्न काय की या गोष्टी जर आल्या तर तुमचा आणि आमचा जॉब जाऊ शकतो का या गोष्टीतून. तर जॉब मार्केट किती अफेक्ट होईल. ठीक आहे. तर जॉब मार्केट किती अफेक्ट होईल, तर जॉब मार्केटमध्ये तुम्ही बघायला गेलात तर तिथे तुम्हाला काहीच इफेक्ट तेवढासा जाणवणार नाही आहे अनलेस तुम्ही फ्रेशर लेवल जॉब बघत आहात. तर फ्रेशर लेवल जॉब्सचा प्रॉब्लेम असा झालेला आहे ते की जे तुमचे आपण म्हणतो की डेली एरंड्स किंवा रोजचे जे दैनंदिन कामं असतात ऑफिसेसमध्ये, एखादी स्क्रिप्ट डिबग करणे किंवा एखादा एरर आपण शोधणे किंवा ते फिक्स करणे, छोटे आता काही आपल्याला समजा क्रॉन जॉब लिहायचा आहे किंवा एक्सेल शीट्स भरायच्या आहेत किंवा असे जे आपण म्हणतो छोटे छोटे टास्क जे आहेत ते अगोदर सबऑर्डिनेट्स करायचे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ते जे आहे ते टास्क आता जे आपले टूल्स आहेत ते करणार आहे. पण जर आता तुम्ही हायर लेवलला गेलात तिथे, तर आता इथे कसं आहे की हे जनरेटिव्ह AI आहे. ठीक आहे. तर एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की त्याला एखादी गोष्ट किंवा एखादा सॅम्पल समजण्यासाठी, म्हणजे एखादा वाक्प्रचार कशा प्रकारे चालतो किंवा आपण जे वाक्य बोलतो त्याचा काय संदर्भ निघतो, तर तो संदर्भ समजण्यासाठी त्याला मिनिमम एक 10 लाख सॅम्पल्स लागतात त्या भाषेतले, जी भाषा त्याला समजायची असेल त्यातली. आणि ते एका सर्टन आपण म्हणतो की विशेष आपण जो म्हणतो एक डोमेन ज्याला गोष्ट म्हणतो आपण, म्हणजे जी आपण म्हणू शकतो त्याची शाखा आहे त्या गोष्टीशी निगडीत त्याचं जे नॉलेज आहे त्याचे सॅम्पल्स त्याला मिनिमम तरी एक, आपण जर चांगलं मॉडेल ट्रेन करत असेल त्याला एक 10 लाख सॅम्पल्स लागतात तिथे. तर तेवढा सगळा डेटा जो आहे तो जनरेट करण्यासाठी किंवा तो तयार करण्यासाठी तुम्हाला माणसं तर लागतीलच, बरोबर. मग ते जे आहे तो सगळा डेटा कुठून घेतात हे लोक, तर इनिशियली आता जे आहे हा सगळा डेटा सोर्स होता विकिपीडियातून. ठीक आहे. तर विकिपीडिया ही एक अशी आपण बोलू शकतो वेबसाईट होती जी मल्टिपल भाषांमध्ये अवेलेबल होती. म्हणजे हिंदीमध्येही आहे, मराठीमध्येही आहे, इंग्लिशमध्ये तर आहेच आहे,
तर त्यामुळे होत होतं असं की यावरून त्यांना खूप सारा डेटा मिळत होता, म्हणजे लँग्वेजचा किंवा काही लोकांनी लिहिलेले कोट्स असतात विकिपीडियामध्ये, म्हणजे एखाद्या माणसाने हे बोललेलं त्याच्या आयुष्यकाळात, असं काही गोष्टी आहेत त्या, तर त्यावरून त्यांना ट्रेन करायला मदत मिळत होती. पण आता कसं झालं आहे की ए आयच्या रिलेटेड जसे जसे आता एथिक्सचे रिलेटेड रूल्स येतील, की म्हणजे तुम्ही एखाद्याचं कॉपीरायटेड मटेरियल वापरू शकत नाही, अशा ज्या गोष्टी आहेत, तेव्हा मग या गोष्टी बदलतील. आता GPT म्हणाल तर GPT तुम्हाला जे कोड सॅम्पल्स हे देतो, तर त्यात तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला कट टू कट बरोबर सॅम्पल तो देणार नाही आहे. तुम्ही रेग्युलर टास्क जर असेल कसलाही, तुम्हाला एक आपण म्हणतो कॉम्पिटेटिव्ह कोडिंग टाईपचे टास्क तुम्ही द्याल, तर साधारणपणे तुम्हाला एक क्लोज कॉलला तुम्हाला तो बनवून देईल गोष्ट. पण जर तुम्ही त्याला एक सिस्टम प्रोग्रामिंग रिलेटेड टास्क काही दिलात तिथे, तर तो तुम्हाला त्याचं आपण म्हणतो जे संपूर्ण आउटपुट आहे ते नाही देऊ शकणार आहे, कारण ती गोष्ट त्याच्यासाठी बनलेलीच नाही आहे, कारण त्याच्याकडे तशा टाईपचं कोड अवेलेबल नसणार आहे, कारण त्याला रेफरन्ससाठी काहीतरी लागतं. त्या दोन गोष्टींना तो समजून गोष्ट बनवू शकतो. जर एखाद्या गोष्टीचा काही संदर्भच नसेल किंवा अगदीच आपण म्हणतो जी ऑब्स्क्युअर गोष्ट आहे, म्हणजे ज्याला कोणी असं काय सर्चच करत नाही आहे त्या ह्याच्यात, तसं तर ते तुम्ही जर त्याला विचारलं तर तो तुम्हाला उत्तर देऊ शकणार नाही आहे. आता विषय राहतो असा की कुठच्या टाईपची उत्तरच तो नाही देऊ शकत आहे. तर आता इंटरनेट एवढं आपण म्हणतो की अवाढव्य आहे, तर त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी तो एकदम इझिली सांगू शकतो आहे. त्यात काही असं वाद नाही आहे. अगदी तुम्ही अध्यात्म रिलेटेड काही विचारलं त्याच्यात, म्हणजे प्रयोग म्हणून तुम्ही होतं करून बघा, तुम्ही महाभारतातल्या गोष्टी किंवा ह्याने असं का केलं असावं किंवा काय केलं असावं, अशा जरी गोष्टी तुम्ही GPTला विचारल्या तरी तो साधारणपणे तुम्हाला पटण्यासारखं आणि त्यातलंच रेफरन्स देऊन तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. ठीक आहे. तर मग याचा फायदा कसा तुम्ही करून घेऊ शकता, जसं तुम्ही आतापर्यंत गुगल सर्चला वापरत आलात, गुगल सर्चवरती गोष्टी सर्च करत आलात, तर त्यातून तुम्ही ज्ञान मिळवायचा प्रयत्न करा. म्हणजे ए आयला घाबरून जाण्यापेक्षा तुम्ही ए आयच्या टूल्सना शिका. ए आय कसं काम करतं हे आपण एक वरच्यावर बघितलं आहे, तिथे पुढे मागे आपण साधारण ए आय रिलेटेड टॉपिक्समध्ये थोडंफार NLPमध्ये किंवा कशा प्रकारे काय करता येतं त्या गोष्टीही बघू शकतो. पण आता तुम्हाला गरज आहे ती म्हणजे ए आयशी घाबरून न राहता ते काम कसं करतं, त्याच्यात आपण काय यूज करू शकतो. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचेही खूप सारे क्लासेस वगैरे झाले आहेत, तुम्हाला ते करायचीही गरज नाही आहे. सरळ सांगायचं झालं तर तुम्हाला फक्त तुमची भाषा नीट आली पाहिजे. ठीक आहे. तर आता पुढे ज्या संधी येणार आहेत जॉब्समध्ये त्या कुठच्या येणार आहेत, तर आता ट्रान्सलेशन्स आहेत. ठीक आहे. तर आता ट्रान्सलेशन साधारण आपण म्हणू शकतो की 80% बरोबर ट्रान्सलेशन्स यायला लागले. तो शेवटचे 20% आहेत जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची काव्य किंवा जे आपले हे आहेत संग्रह आहेत, म्हणजे ह्याचे संग्रह आहेत, म्हणजे आपण बोलतो लिटरेचर ज्याला बोलतो, तर ते जे आपल्याला ट्रान्सलेट करायला किंवा काही ज्या गोष्टीसाठी एफर्ट लागणार आहेत, जी मेहनत लागणार आहे, तर ते जे आहे ते जर आपण डेटा प्रोव्हाइड करतो आहे कुठेतरी, तर त्या डेटातून तुम्ही कमवू शकता. पुढे मागे ती संधी नक्की येईल. आणि आता GPTचे जे मॉडेल्स आहेत ते तुम्हाला ओपन करण्यात आलेले आहेत. तुम्हाला फक्त तुमच्या हिशोबाने त्याला ट्यून करायचं मॉडेलला. तर फाईन ट्युनिंग जे आहे, तर आता त्यांना जनरल ऑडियन्सला द्यायचं असल्यामुळे ते साधारणपणे तुम्हाला काही जास्त कॉम्प्लेक्स गोष्ट देणार नाही, पण तुम्हाला त्याचा नक्कीच काहीतरी बिझनेस रिलेटेड फायदा होऊ शकतो. तर आपण त्या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर साधारणपणे आता जेवढं काय मला सांगता येण्यासारखं होतं GPT रिलेटेड किंवा ट्रान्सफॉर्मर्स रिलेटेड तेवढं मी सांगून झालेलं आहे तिथे. बाकी अजून आपल्याला जसं काही इंटरेस्टिंग भेटेल तसं मी आपण सांगत जाईन तुम्हाला. ठीक आहे. चालेल.